चिमणी उड पोपट उड कावळा उड कावळा उड पोपट उड. होय आजचा दिवस माझा शाळेत चांगलाच नव्हता रे. का बरं? लय सरांनी तीन आले नव्हते आणि लय बोरिंग पण होतं. मग काय माहित, तास तास नसेल होत शाळेत. काय माहित लय बोरिंग होता. अभ्यास झाला असेल का? हा माझं झालंय तुझं झालं माझा पण झाला. तुझं झाला पण ना आता आम्हाला लागत्या 2-4 दिवसच्या सुट्ट्या. तुम्हाला मला लागत्या? लागते 4-5 दिवस. हा काय चाललंय माझ्या बाळांचं? काय नाही. झालं काय अभ्यास झाला? हा हा चला माझी बाळ रे बाबांनो. दादा तुझा झाला का अभ्यास? हा मला हा तुझा हा माझं झालंय. आता आम्हाला 2-4 दिवसात सुट्ट्या टाकत्या ना. हा? नुसतं भात खाती होय? हा ना शाळेत सर नव्हते आले? हा लय बोरिंग झालं. हो हा कसं माझ्या बाळाला बोरिंग झाला दिवस आज. लय दादा, झालं. तुझा कसं काय अभ्यास? हा झाला. सायकल चांगली चालेल जबर का ती? व्यवस्थित आपल्या सगळ्या गोष्टी. कुठे गेली गड्या? ए आणतीनच्या हा घ्या चहा. तू घेतला का? हो, मी तुम्ही घेतलाय ना पोरांनो? हा त्यांना दूध देणार आहे. चहा कशाला तुम्ही सवय लावता काय माहिती. चहा मला दे दूध त्यांना. तू घेतलाय ना चहा? मी घेतलंय चहा. तुला काय आणायचं आज? आपण फिरायला जाऊ का आज? जायचं? बडा बस. आज पोरांना पण सुट्टीच आहे. आता 2-4 दिवसात लागते ना मला सुट्ट्या. आज पेपर झाला ना? हा आता सुट्टीच असेल मग ना? आता उद्यापासून सुट्टी पडणार आहे. मग मी काय म्हटले आज संध्याकाळी तुम्ही तिकीट बुक करा, आपण उद्यापासून फिरायला जाऊ. चालते की जाऊ. हा ऐका ना, मी काय म्हणते आता उद्या फिरायला जायचं म्हणल्यावर पोरांना मला छान आपण कपडे घेऊन येत. मग कपडे नको का? कपडे घ्यायची घ्यायची म्हणते ना. हा. चालते, चालते, 100. चल दादू तुला कसले घ्यायचे कपडे मला सांग. जेसी पॅन्ट बूट घ्यायचा का तुला? हा हा तिकडे ये तिकडे बसा माझ्या पैसे. आणि मला चप्पल घ्यायची. तुला चप्पल घ्यायची सँडल घ्यायचं चप्पल घ्यायची चप्पल आणि सँडल. दोन्ही घ्यायचं. हा बरं चालतंय, दोन्ही घेऊया. तुला बूट. अरे वा छान. आता तुला तुम्हाला कपडे घेतले की मला कपडे. तुम्ही जर नाही घेतले तर मी पण माझं नाही काही घेणार. नाही. तुला घेतलं म्हणजे तुम्हाला घेतलं म्हणजे मला घेतलं सर. अहो तुम्ही नाही, एवढं पप्पा, तुम्ही करताय पण आमच्यासाठी. तुम्ही स्वतःचा विचार करताय का कधी? अरे तुम्ही माझा जीव आहे राव. हा? आमचा जीव नाही का तुम्ही? चला आपण काय करू आता मी चहा घेतो बाहेर जातो पैसे पाणी घेतो येतो. हा? चालतं. चालतो तोपर्यंत म्हणलं दूध घेते. मी आलो की मग आवरा जाऊ. बरं. आपण जाऊ थोड्या वेळाने चक्कर मारून येऊ बरं का बांधावरून उन्हाच्या आधी. हा जाऊ. परत ऊन झालं ना हा लय ऊन नाही चटकत ना, उन्हाचं पुढं हा. त्रास करीत बसतात. पाय मोकळा होईना आपला बी नाही का. व्यायाम केला पाहिजे ना ह्या आई? वयामध्ये. अय हा बस. काय करते काय नाही बाबा, बसलोय बाबा काय निवांत. करताय? काय रे भाऊ काय नाही भाऊ. झालं जेवण बिवण झालं? हा जेवलो. आता चक्कर मारायला जाणार होतो बांधावर. कुठं राहणार तू? हा आपलं थोडा पाय मोकळा करून यायचं आपलं. हा दुखायचं बरं आहे ना सगळं? बरं आहे, एकदम मस्त. गोळ्या बिळ्या खातात ना? काय नाही ते मी घरची चाललो होतो सगळेच हा होय. बाहेर. हा म्हणलं तुम्हाला यायचं का? कुठं चाललाय? चाललोय फिरायला किती दिवस? 2-3 दिवस. म्हणलं यावं जाऊन पोरांना सुट्ट्या लागल्यात आता पेपर झाले तर हा म्हणलं यावं जाऊन. नाही नाही आम्हाला नाही यायचं. आम्ही थांबतो इथं. घराचं राखण कोण करीन? राखानच काय ग नाही पण बरं आहे बाबा, तुमचे दिवस फिरायचे तुम्ही फिरा. उलट पैसे बिशे देऊ कोण शकतो तुला? नाही पैसे आहेत तिच्याकडे पण आहेत माझ्याकडे पण आहेत. हा मग जा पण तुम्हाला पोर. काय आणायचंय का? आम्हाला वय तुला काय आणू सांग? ते तिथं खजूर चांगले भेटत ते काळे हा, काळे खजूर भेटते हा, काळे खजूर तेवढे मला आण बर का. चालतंय चांगले येतो 2 पाकिट आण किलो. बाबा तुम्हाला काय आणू? काय नाही तू म्हणला ते याचाच आनंद आहे. बरं लय उन्हात आणायचं पण जाऊ नका आताच नका जाऊ. चांगलं 4-5 वाजले मग 4-5 बरं वाजले तवा जातो. पोरांना नेणार आहे ना. हा पोरं सगळे नेतो ना. मग आता त्यांना सुट्ट्या लागल्या त्यांना पण वर्षभर एक तर फिरायला हा, भेटत नाही नाही. जाऊन या तुमचं कुटुंब मी हा फिरून बाकी बरं आहे ना व्यवस्थित? एकदम मस्त आहे आमचं. आमची काही काळजी नको करू. आणि काही असलं तर मी फोन लावून तुला बोल. हा मला फोन कर मग जर काय अडचण आली तसं मी वाटलं तर किराणा बिराणा भरून देईन जाताना 2-4 दिवस जायचंय. 2-4 दिवस जायचं काय त्याचं. हा हा जाऊ का? पोरांना जपून नेन जपून आण. हा हा आणि तिथं बी काळजी घे. तिथे घे ना काळजी घे. हा हा. जाऊ काय? हा जाऊ का बाबा? हा. छान वाटते ना रे? मस्त वाटतं सगळीकडे हिरवं रान. आपण तो साखर कारखाना बघायला जायचं जायचं का? ना तिकडे जायचं ना. तुम्हाला आवडणार का? दाखवू? साखर कारखाना. हा पीपी. जेवल्यावरती जर बरं वाटतं. आपण आई बाबांना घेऊन आला असतो तर. मी त्यांना बोललो होतो की येतानाच बोललो होतो त्यांची गाठ घेतली होती त्यांना म्हणलं जाऊ बघून मग काय म्हंटले? नको म्हणले. तेच म्हणत होते पैसे पाणी लागत येतं तुला ते सांग. मी म्हणलं नको म्हणत लागले पैसे म्हणून दात पण किती फ्रेश आहे ना?
मस्त. बरं बरं वाटतं केलं. कृष्णानंद टाकी. कुठलं? कृष्णानंद. हा छान आहे. कृष्णानंद डेअरी. दिदुल दे बाळा. संपलं. जरा याच्यातलं हे आवरात चला दर आपल्याला बाळा, कारखाना याच्यातलं घे. बघायला जायचंय. बस तुला ते आखी हो लवकर जायचं. चालतंय चला. चल आवरा. म्हणजे आयुष्यात मला असं प्रत्येक गोष्ट अशी भरल्यासारखी वाटते तू आल्यापासून. अहो नाही, तुम्ही इतके मनाने चांगले आहात ना की तुम्ही सगळ्यांना आपलं करताय. अरे मला मी ना आयुष्य तुमच्या बरोबर आहे ना खूप 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 खुश आहे. अशीच साथ मला शेवटपर्यंत द्या. तू पण मला अशी शेवटपर्यंत साथ दे, जेणेकरून मला कुठल्याच गोष्टीची कमी वाटणार नाही. 3 आपल्याला लेकरं येतो, सोन्यासारखा संसार चालला. हा किती छान. मला ना आयुष्यात काही नको. म्हणजे सोन्यासारखी फुलं आणि तुम्ही. मी तर आहेच ग, मी तर आहेच. सगळ्या गोष्टी करून काळजी नाही करू. आजचं काही नियोजन आहे की संध्याकाळचं? अरे संध्याकाळी जेवणाचं बेत विचारलं. मग नीट विचारा ना. नीटच विचार. असं का नीटच विचारताय? विचारलं तुला संध्याकाळचं काय बेत आहे. तुम्ही म्हणाल तर नको, मुलांना जे आवडेल ना ते आपण खाऊ. हॉटेलला जेवण आपण आज. चालते. हॉटेलला तर जेवाच लागणार आहे ना. क्रांती हॉटेल आहे माझ्या मित्राचं, तिथं आपण जेवण करू. चालते. मस्त व्हेज हॉटेल आहे. मस्त जेवण वगैरे करू. आजचा मुक्काम इथं आणि उद्या सकाळी लवकर निघायचं जायचं घरी. एक दिवस नाही थांबायचं. बस की आता थांबायचं. थांबू की एक दिवस. चालतंय मग दुसरा पिकनिक पॉईंट बघावं लागेल. चालते. चल मग आता पोरं गेलं तिकडे पुढं कारखान्याकडे जाऊ. आता पोरं तिकडे गेलेत, पोरांकडे कशाला जायचं? आपण एकत्र बसलोय तर थोडेसे गप्पा मारूयात ना. पण त्यांच्याकडे बघणं पण गरजेचं आहे ना. दिसतायत नाही का इथून खेळतायत तर दिसतायत. हम्म? दिसतायत ना. मग काय करायचं? काय करायचं नाही, गप्पा मारायच्यात. आज किती वर्ष झालं लग्नाला, आणखी एखादं पाहिजेच होतं. चला जायचं. मला नाही बसायचं. थांब ना, थांब मला थांब नाही थांब थांब आता थांब. पाहिजे होतं नाही. मला. मी नाही लग्नाच्या अगोदर कशी म्हणायची, मला पूर्ण क्रिकेट टीमच पाहिजे, मी तुमच्यासाठी काय पण करेन. ते तुमच्यासाठी म्हणत होते. मग 3 वरच असतं हॅट्रिक. बाद झालं ना आता चावटपणा. हा चालले. लाजली. आयुष्यात अशी बायको पाहिजे, तिला कुठली हाव नाही, कुठली इच्छा नाही, काय नाही. अरे कोणची तर होतो. चल माझी बायको आहे, मला 3 पोरं आहेत. बापरे लय गरमी आहे ना हो पप्पा. उष्णता फार आहे रे. त्याच्यामुळे आज लवकर घरी आलो म्हटलं का नाही. लय त्रास आहे. पावसाचा पण अंदाज दिसतो. हवा झाली सगळीकडं. उष्णताच फार आहे आज. चल हाय लिहून झालं ग बस. अरे बापरे बापरे. पप्पा बोल ना. तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. काय ग? मला ना कॉलेजला थोडंफार पैसे लागतात बघा. देईन ना पैसे दे का. तुला काय कमी पडून दे का. आतापर्यंत कमी पडून दिले का. नाही नाही मग? पण सांगितलेलं बरं. काय परत तुम्ही सांगू नको? म्हणणार आहे नको तेव्हा पैसे मागते म्हणून. नको त्या पैसे नको मागू. लागेल तेवढे माग पण योग्य कारणासाठी मग. विनाकारण उडवायला पैसे नाही देणार मी तुला. उडवायला म्हणजे पुरी जातात ना एन्जॉय करायला. मला पण एन्जॉय एन्जॉय काय करायचं. करते एन्जॉय. आपल्याकडे काय कमी आहे सगळं आपल्याकडे आहे ना. आपल्याकडे आहेच हो. मग पण थोडीफार मज्जा तरी घेतली पाहिजे ना मजा लग्न कर, पण अगोदर. बाकीच्या डोक्यात नका काय कुठं ठेवू. परत तुम्ही लग्नानंतर मला थोडी काय देत बसाल तेव्हा. नाही नाही लग्नानंतर मग तुला काय हलक्या घरात देईल की मी चांगल्या घरात देईल ना. आपल्या त्यापेक्षा चांगलं तुझं स्थळ करून टाक. थोडं काळजी करू नको तू. बरं बरं. बाकी काय मग तुमची कामं कशी चालल्यात? काय चाललंय आता बाकीचं काय. राम 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 राम. या बसा ना. ए अरे खुर्ची नाही आणली एखादी. बरेच दिवस झालं म्हणलं गाडी भेट नाही तुमची, अरे बाळा खुर्ची आण रे एखादी. त्यामुळे म्हणलं हा, चला सर. जाऊन येऊ. तू माग सर इथं खुर्ची आण. अहो इलेक्शन आलंय तिकिटाचं काय आहे का नाही नियोजन? मिळेल ना तिकीट. आपल्याशिवाय कोण आहे या भागामध्ये एवढं लोकप्रिय. आपलं काम आहे समाजामध्ये. तुमच्यासारखे कार्यकर्ते जीवाभावाचे आहेत ना आमच्या बरोबर. बरोबर. आणि 10-5 रुपये खर्च करायची आपली ताकद आहे. हा. आपल्याला काय प्रॉब्लेम. बुकर साहेब ते आहे पण तो विरोधवाला तर लय उडी उभा राहिला. अरे आताची ही पोरं अशीच हल्ली. अर्ध्या हळकोंडांनी पिवळे होणारी. त्यांच्याकडे थोडं आलं का त्यांना असं वाटतं का लय सोपं आहे. राजकारण एवढं सोपं आहे का बाबा. आपण पिढ्या घालवलं आयुष्य घालवलं त्या राजकारणामध्ये. हा
त्याच्यामुळे आपण त्यांना एका याच्यात उताने पाताने करून टाकू. तुम्ही काय काळजी करता? अहो ते तर म्हणतात आम्ही लय विकास करू गावचा, ते तर बरेच बोर्ड लावले. ते दिसायला सोपं असतं, प्रत्यक्ष पाण्यात पडल्यावर पोहायचं अवघड असतं का हो? बरोबर आहे. दिसायचं पाहिजे. आम्ही ह्यासाठी आलो होतो. कचरूचं पोरगे IT इंजिनियर झालेले. मग म्हणलं बुवा जर बोकन साहेब पोर देत असले ते विचारून बघू. आता पोर शिकते ना माझ्या अजून, पोरीचं चाललंय शिक्षण तिला चाललंय. वर्ष किती आता तिच्या मनावरती तर म्हणते मला अजून शिकायचे. काय बाळा मग काय तुम्ही मित्रच होते, म्हणलं जमलं तर बघू ना. मग तसं काय एवढं जरी बघा आज सगळ्यांचं जुळून आलेलं योग, तर मग काय अडचण नाही. जरी तिचे शिकायचं ते नंतर शिकवतील ना, हा. काय अडचण नाही. आम्ही हा मग काय प्रॉब्लेम. हा. बघू. त्याच्यामुळे आलतो आम्ही. म्हणलं आता 1.5 लाखाचं पॅकेज आहे पोराला. मुलाचा विचार घेतो, बायकोचा विचार घेतो. आम्ही संध्याकाळी सगळे बसतो, चर्चा करून तुम्हाला कळवतो. काय काय आपल्या काय आता घरातलं जे काय कवा बी अर्धा रात्रीला म्हटलं तरी नाही का. चला चालेल. मग येऊ का आम्ही? हा, चहा बी घ्या ना. चहा नका, आता तिथे डेअरी आहे ना, आम्ही ताक पेलो. बर 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 चालेल. कृष्णानंद. हा कृष्णानंद डेअरी ती. हो हो छान आहे, छान आहे, चांगली आहे बरं का प्रोडक्ट. हा क्वालिटी एक एक नंबर क्वालिटी आहे त्याच्यामध्ये. काय हो पप्पा, तुम्हाला माझ्या लग्नाची लेस घाई झाली का? अरे लोक म्हणतात आपण पाहिलं पाहिजे, वेळेत सगळ्या गोष्टी केलेल्या चांगल्या असतात. वेळ हातात नेऊन गेल्यानंतर उपयोग होत नाही त्याच्यामध्ये. बघतो ना मी, तुझ्या आईला विचारतो, तुझ्या भावाला विचारतो, बघू. बघा आता तुम्ही तुमचाच विचार करा. चालेल चालेल. सगळीकडे कसं मुग. हा किती मस्त आहे. ए बाळांनो इकडे या. काय करताय? काय नाही बरं मला तुमच्या पप्पांचा नंबर द्या ना. कशाला जरा काम होतं त्यांच्याकडे रे. काम? पप्पा तुम्हाला नसते ना ओळखीत. नसले ओळखत तरी मी ओळखते ना पप्पांना. तुम्ही ओळखीत आहात पण पप्पा तुम्हाला नाही ओळखीत, मग आम्ही तसं कसा नंबर देऊ शकतो? अरे काय नाही, काम आहे माझं महत्वाचं ग, दे ना नंबर. महत्वाचं काय काम आहे? पप्पा नाही ओळखीत म्हणल्यावर. पप्पा ओळखतो मला, पप्पांना विचारा. पप्पाला विचारलंय, हो म्हणलं नाही ओळखीत. अरे ओळखत्यात. पप्पाला त्या दिवशीच दाखवलंय तुम्हाला. मला कधी दाखवलं पप्पाला? त्या दिवशी चालला होता ना, त्या दिवशीच दाखवलंय. बरं असू दे, पप्पाकडे माझं काम आहे लय महत्वाचं. दे रे दादा नंबर. माझा नाही बघ. अरे सांग ना प्लीज प्लीज सांग. कशा लागतोय मला आधी एवढं सांगा. दे ना नंबर. दादा तू दे रे. माझा नाही बघ, तू दे. माझा नाही बघ. दे तू सांग. 90 हा 11 हम्म 90 11 84 हम्म 44 हम्म 28. थँक्यू. हा वेलकम. कशाला पाहिजे असं बरं? अरे कोणाच फोन आला नवीन? हा हॅलो हॅलो. अमोल बोलताय का? हा बोलतोय. तुम्ही? तुम्ही नाही मला ओळखत, पण मी तुम्हाला ओळखते. मला हा काय काम होतं का? एक महत्वाचं काम होतं, हा पण आपण असं बोलू नाही शकत. तुम्ही मला भेटू शकता का? पण तुम्ही कोण बोलताय? अहो आपण एकमेकांना पाहिले, पण तुम्ही ओळखता का नाही हे मला माहित नाही. म्हणजे आपण भेटलोत का? नाही भेटलो नाही आपण, फक्त पाहिले एकमेकांना. हो का? मी तुम्हाला मेसेज करते, हा मग तुम्ही त्या ठिकाणी या मला भेटायला. ठीक आहे चालते. हा अरे कोण आहे बाबा ही? लोकेशन तरी इथलंच दिसतंय बरं का, पण का बोलवलंय काय 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 माहितीच नाही बघा. फसवायचा काय विचार आहे का काय म्हणती पण मला. बराच वेळ झाला का आलेला? हा तरी 5 मिनिटं झालं असेल. अच्छा बरं, मला एक बोलायचं होतं. बोला ना. माझं ना तुमच्यावर लय प्रेम आहे. काय? हा माझ्यावर? आणि मला लग्न करायचं. मला कुठं पाहिलंय? अहो मी बरेच वेळा पाहिले तुम्हाला. अरे मला आठवतंय 100%. पण एक सांगू का, माझं लग्न झालेलं आहे. मला सगळं माहिती आहे. तुमचं लग्न झालंय, तुम्हाला मुलं आहेत, ते सगळं काय माहिती आहे. मला 3 मुलं आहेत. तरी सुद्धा तर मी त्यांना सगळ्यांना म्हणजे तू माझ्यात असं काय पाहिलंय? काय पहिले मला तुमच्यावर प्रेम झाले, बस. मला याच्या अरे पुढे पण मी काहीच तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही. मी घरंदाज श्रीमंत नाही, मी नाही जगू शकत एवढ्या लोकांना. मी जगू शकते ना, पण तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी काहीच नको. काय करताय बोला. अरे तू अशा प्रश्न टाकले मला
की त्याचं पुढं सुटणार नाही आणि काहीच नाही. मला याच्यासाठी थोडा वेळ लागेल. किती वेळ? मी तुला थोड्या वेळाने सांगतो. बरं चालेल, हं? पण नक्की मला हो, सांगा. मी कॉल करतो तुला. हं. चालतंय. चला बाय. हो बाय. अवघडच आहे. कोण पोरगी काय माहिती नाही, तिचं बॅकग्राऊंड माहिती नाही, काय नाही. चला जाऊ द्या, काय असेल ते असेल बघता येईल परत. अरे काय कर्म नाही हो आज. काय करावं काय समजू नाही. अरे बाहेरच बसलात काय? तू इथं कसं काय आली? मी यायचं नाही का? अरे पण घरी मग त्यात काय एवढं? बसा खाली. कुठं झालं माहिती आहे. अरे घरी माझी बायको आहे, पोर आहे तू. पण मी मेसेज केला होता, तुम्ही बघितलं नाही, मग मी काय अरे पण करणार? त्यांना मी सांगितलंच नाही आणखी कोणती गोष्ट. मग सांगू आता, सांगा आता. अरे मग आता अचानक सांगायचं म्हणलं ती माझी बायको मला फाशी देऊन मारेल. तुम्ही मला वेळ कितीचा दिलता? अरे मी बघितली ना वाट. पण लगेचच असतं. हा लगेचच असते. बोलवा त्यांना आणि बघा काय म्हणतात ते. तो कुठूनच करून ठेवलंय बा. माझ्या डोक्याला मुंग्या यायला लागल्यात, माझे हात पाय असं गळायला लागलेत. अहो घाबरता कशाला तुम्ही? मी आहे अरे ना घाबरत नाही, मला बीपी वाढायला लागलाय. तुमच्या. काय झालं तर आपण दवाखान्यात जाऊ, पण बोलवा त्यांना एकदाच. काय म्हणून होय रे, धडकीच भरली होय. काय हो? ये ना पप्पा, हे कोण आहे? रे पाहुणे असेल गं. कोण आहे? तुला एक सांगायचं होतं. त्या दिवशी यांनी माझ्याकडून नंबर घेतलाय. तुझ्याकडनं? हा, पण कोण आहे त्या? अगं खरं खरं सांगा. खरं खरं बोला ना सांगा, तुम्ही. माझी शपथ आहे तुम्हाला. अगं असेल पाहुणे. तू आकू. सांगतो कसं काय? थांब तू, सांगा पटकीने. आकू ही तुला दुसरी मम्मी करायची. काय? अहो, बाजूला हो गं तू. तुमचं काही डोकं जागेवर आहे का नाही? मी बायको असताना ती का तुम्हाला बायको करायची? अरे सिच्युएशन तशी आहे, मी तरी काय करू? सिच्युएशन काय झालं? सिच्युएशनला तुम्हाला तिला पैसे वाली ये बस. पैसे पैसे घाले तिच्या चुलीत. मला तुम्ही पाहिजे फक्त. तू माझा जीव आहे ना. ए काय ग, तुला कळत नाही का त्यांची बायको आहे, पोर आहे आणि तू त्यांच्या मागे लागती? अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? नाही ना, मी माझी सगळी अक्कल ह्यांच्याकडे दिली बघा. म्हणजे मी लई येडी झालीये. मला वेळ लागायची पाहिजे हो. तुम्ही हो म्हणा फक्त आमच्या लग्नाला. अगं पण 3 मुलं आहेत त्यांना, तुला चांगला मुलगा मिळेल ना. तू चांगल्या घराची पण दिसतीस. अहो मी सगळ्यांना तुम्हाला सांभाळीन, फक्त हो म्हणा फक्त. अरे तसंच म्हणते म्हण. हो खियोच माझा नाही इलाज झालाय. तुला काय सांगू, हाई सगळे मी 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 माझा नवरा नाही देणार. हे बघा, हे काय पैसे असतील ते घ्या. मम्मी, पैशासाठी काय तुझं नवरा इच्छिन काय तू? अगं मी कुठं काकू, मी काय केलंय? मला नाही पाहिजे पैसे पैसे. अजिबात नाही घ्यायचे. तुम्ही काय करताय आकू, सांगा. इकडे काय? इकडे ना. पैसे नाही घ्यायचे. अरे इकडे ना 2 मिनिटं. काय? जा ना पप्पा काय म्हणतात बघ. काय? अरे पैसे घ्यायचं नाही, मला तुम्हाला द्यायचं नाही तिला. बर नको, ठीक आहे. ऐक ना, आता हे ना, तुला काय वाटतंय तसं नको ना बघू. मला लईच कस तरी होतंय म्हणून. अरे गप्र नको. ऐक ना, झालं. पण पैशासाठी नवरा वाटतो का मी माझा? अरे पण मी जेवढा तुला पहिला जीव लावत होतो ना, तेवढा आता पण लावणार आणि पुढे पण लावणार. माझ्या त्याची काय लेकरांना पण जीव guarantee? लावणार. नाही, पैसे नाही घ्यायचं. हा. माझी बाळ कुठे दुसरी? पैसे बाहेर गेली अजिबात नाही खेळायला. घ्यायचं. बर पैसे नाही घेत, आपल्या घरात राहून देऊ ना तिला. का? दादा इकडे. किती ही मम्मी कसली वाटते? चांगली वाटते नाही? अरे तुला दुसरी मम्मी बरी आहे ना बाळा. ए बाई, तू जा बाबा घरी. हा तू जा. कशाला आली तू इथं? नको थांबू इथं, जा. हो सांगा ना यांना. अरे तुला गाडी नाही गाडी नाही आम्हाला गाडी बिडी नाही पाहिजे, आम्हाला तुम्ही पाहिजेत. आणि या बाई, या बाई, ए तू बाई, जा बरं इथून. सांगा ना. नाही पाहिजे आम्हाला, तुम्ही पाहिजे. अरे देवा, अरे मी तुम्हाला तेच सांगतोय. अगं माझ्या सोन्या, नाही तुझ्यावरचा जीव मी कमी करणार. मी पैसे पाप्या तुझ्यावरचा पण नाही जीव कमी होणार. पैसे घ्यायचं नाही. ह्या बाईला हाकलून लावा. ह्या तुम्ही सांगा बाईला आता. मी घरात घेणार नाही. चला तुम्ही माझ्या सोबत. आय तुम्ही कुठे जायचं नाही. ती किती पैसे देणार आहे? तिच्याकडले प्रॉपर्टी 50 लाख रुपये घेऊन आले ते आज. आता तू पण त्या पापाच्याच नादी लाग. अगं आकू थांब जरा, मला ऐकून घेऊ दे. ऐक ना, आता समजा तुला काही गोष्ट आहेत माझ्याकडून भेटत नाही, सोनं नाणं गाडी,
कपडे मोबाईल ती करते ना सगळं. आपण त्याच्यासाठी मी तुम्हाला तिच्या हातात बघत माझं आहे. प्रेम आहे ना तिच्यावर तेवढं आणि राहील कमी ना. झालं तर नाही माझ्याकडे शपथ. बरं. आता ना तुम्ही हिच्यावर लग्न करणार आहेत ना, मी तुमच्यात बोलणार नाही. लग्न नाही करणार आम्ही, असंच राहणार आहे. लग्न नाही करणार हं? लग्न नाही करायचं. बोलत नाही, मी तुमच्यात बोलणार नाही आता. नाही अजिबात नाही. लग्न बिग्न काहीच करणार नाही. सांगते ती समजून तिला. आम्ही घरी कसलंच नाही बोलणार, आम्ही बाहेर जाऊन बोलतो. बोलणार नाही म्हणजे बोलणार नाही. बरं राखू ऐक ना, तुला आहे ना ती सगळ्या गोष्टी घे. बाळा एक काम कर, आपण ना नवी कपडे आणूया, चप्पल आणू, गार्डनला मस्तपैकी फिरायला जाऊ, पाणीपुरी हे सगळं खाऊया. मला येशील ना? पाणीपुरी नाही आवडत. मग काय आवडतं? मला चायनीज. बरं चायनीज खाऊया आपण. हा जायचं ना? जायचं. हा पण दादा तुम्ही आणता तुला काय वाटतं? मला नाही. काय ते दिवशी मला पण असं पप्पा ते दिवशी पण असं झालं तिचा नंबर माझा तेव्हा पण म्हणशी आलं तुमच्या. अरे पण मी चुकीचा नाही ना, मी तुमच्यासाठीच करतोय का नाही. बरं इकीला करतात माहिती. अरे इकीला दोघी जणी, मला वाटतं ना इकीला दोघी जणी असावा, तुला गाडी होईल, तुला सगळ्या गोष्टी पूर्ण होत्या. हा जमन ना मग, काय अडचण नाही ना. तुला काय अडचण? चल चल तुझा मी रुसवा काढतो. चल आधी हे आधी हिचा रुसवा काढतो. चला चल बाय. आणि मी तुमच्यात कट. बरं चल ठीक. लाज तिला नाही तुम्हाला वाटाय पाहिजे. आवलाद असले उंबऱ्याव कापाय पाहिजे होती. बोलूच नका, जागा ठेवली नाही बोलायला. पूनम कोण का लोक अजून बी एवढं करून पूनम होय. तिला गरीबाची श्रीदेवी म्हणा. इकडे लाज वाटते का रे? काय कालवा लावला तुम्ही? इकडे या. तिथं उभा राहा तुम्ही. उभं काय उभं राहतं तिथे तुला? बोलू नका तुम्ही, मी बघतो काय करायचं ते. मुस्काडव जरा तिला बाकी आवर राहून द्या. हेच मुस्काडणं जर आधी केलं असतं ना तर आज येळ आली नसती. हिच्या दारात येळ आली नसती आपल्या. काय झालंय? झालंय काय? झाले काय म्हणजे लग्न असं तुला पोर किती दुसरी बायको की तुला लाज नाही वाटली? थांबा थांबा थांबा, मी सांगते. हे पप्पा काय जबरदस्ती तिच्यावर लग्न नाही केलं. मम्मी बरं, लय शानी निघाली का तू पप्पाने मी काय शहाणी नाही निघाले. मग थांबा ऐकून घ्या. तिचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. काय म्हणणं आहे तुझं? पहिल्यांदा ना हिने माझ्या पप्पाचा नंबर घेतला हा आणि फोन केला आणि भेटाय बोलवलं. हा आणि भेटाय बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच घरी आली. का म्हणून? काय माहिती. आणि लगेच म्हणले की 50 लाख रुपये देते आणि माझ्यावर लग्न करा. तू थांब आता. थांबा थांबा थांबा. 50 लाखीला दिलं कोणी? तिने घरातून चोरला शंका पडला तू चोरलं नाही. तुमची तुम्हाला तुम्ही मी काय म्हणतो? 2 मिनिटं आमचं चाललंय ना. तुम्ही थांबा. 50 लाख रुपये तुम्ही दिलं का नाही तिला? का ग अरे तिला कशाचं घरातून आलं काढून तरी? कशासाठी पाहिजे होतं? हे तुला धंदा करायचा होता का? आई बापानं तुला ह्यासाठी मोठी केली आहे का? हे दिवस दाखवायसाठी केलंय का तू? होय ग? हा अगं लाज वाटाय पाहिजे. अजून माझं वया जायचं वाटण जर गेलो तर काय म्हणते लोक? 3 पोराच्या बापावर लग्न केलं ह्याच्या बहिणीनं म्हणून. दिलं नसतं का दुसरा? कुठं तोटा घालता पोरांना? अहो पण इतक्या दिवस तुम्हाला सांगत होतो राहायचं लावून द्या कुठेतरी. नाही माझ्या शिकत अजून कशाला शिकत? हे वय शिकणं हे 50 लाख रुपये घेऊन 3 पोराच्या बापावर लग्न करायचं. चांगलं एखादं स्थळ बघितलं असतं अहो, हेच आधी जर बघितलं असतं तर ही येळ आली नसती. पाळण्यात लग्न करून शांत राहा. 22 वर्षाचं वय झालं. तुम्ही आता लहानाची मोठी तुमच्या पशी झाली. तुम्ही आतापर्यंत तिचा विचार केला का? तिने मला काय विचार केला? काय तिला मी काय म्हणतो, तिने 3 पोरांचा का चॉईस केला? तुम्हाला अगोदर कळत नव्हतं का? लाज केला तिच्या आईला. अहो लाजाचा विषय नाही. आपण अरे काय ही पोर साहेब माझी. ऐका माझा सुखाचा संसार चालला होता. ही माझ्या घरी आली, मला वैयक्तिक स्वतः म्हणली की मला तुमच्यावर लग्न करायचंय. मी तिला सगळी माझी हकीकत सांगितली. मला 3 पोरं येतं म्हणलं, माझी बायको आहे, माझे आई बाप आहेत, आणि तू माझ्यावर काही लग्न करू नको. तरी म्हणली मला तुमच्यावरच लग्न करा. ह्यात माझी काय चुकी आहे? अहो, पण पाहुणे आम्ही तुम्हाला काय म्हणलंय का? आम्ही आमच्या पोरीला दोष आपण देतो ती का? माझी बायको आहे ना आता. अहो, की पण- बायको इथं काय आज झाली बायको? आमची पहिली पोरगी आहे ना. पोरगी आहे, मग तुम्हाला अगोदर आवडतंय ना. समजून सांगतो मी तुम्हाला. तुमच्याकडे मी ज्या वेळेला कचरोच्या पोरासाठी म्हणलं पोर देता का? तुम्ही नाही म्हणली ना. तुम्ही म्हणले पोर शिकती, मग तुमची पोर घे. माझी काय चुकी? आता आम्हाला माहित आहे का आमची पोरगी शाळेच्या मोहरात शाळेच्या मागे शिकती म्हणून? आम्ही काय बघा आहे का ते कुठं जाऊन शिकते? एवढ्या मोठ्या घरातली पोर आहे तिनं आता इथे येऊन या पोराबरोबर लग्न केले. आता परत तुम्ही घरी घेऊन तुमची चव घालून घेणार का? आता ते झाले ना. आता आमचं नाक कापलं. काय हिला जर घरी बिरी घेतली उंबऱ्याव कापीन आणि म्हणाल ना बाप आहे कोण आहे अजिबात दारात घ्यायच नाही. हिला जर माझ्या दारात आणली ना आयुष्यभर सांगतोय बापाला सुद्धा घरात बाहेर काढायला कमी करा ना. बघतोच मी कसं घरी घेऊन येता येते. कशाला जायचं दारात? हे बाय दिवस दाखवायचे होते का तुला? मला पप्पा मला एक सांगा, मला चांगला नवरा भेटला असता का नसता? मग पण मी ह्यालाच का चॉईस केलं? काय केलं? आता माझं डोकं आवडलं तुझं काय केलं ते?
आता हिला घरी नेऊन काय करू मी? घरी हिला न्यायचं ना, आता आली ती राहू द्या. हा आता लोक म्हणतात पोरी भेटत नाही, पोरी भेटत नाही. कोण म्हणतं पोरी भेटत नाही? त्या माणसाला 3 पोर असून सुद्धा बिगर लग्नाची पोरगी यांनी घरी आणली. म्हणजे ह्यासाठी पोर ऍक्टिव्ह पाहिजे. पोर जर ऍक्टिव्ह असतील तर पोरांची लग्न होते. अरे ऍक्टिव्ह काय पाहिजे का? लोकांच्या पुरी पळवायला ऍक्टिव्ह पाहिजे काय? पळवायला काय तुमची पोर होऊन आलेली त्याच्या घरी. ह्यो किती वेळा तुमच्या दारात आला होता? हिलाच अक्कल नाही ना. आता तुम्ही लोकांना बोलण्यात काय अर्थ आहे? माझं दाम खोटा 4 निघाला. वेळा त्या पोराच्या दारात आली. माझा दाम खोटा निघाला. अहो जाधव साहेब, योग्य वेळी पोरीचं लग्न आणि संस्कार शंभूला असल्यानंतर पोरी लग्न करतात चला त्याच्यावर. आता आम्ही जातो. तुम्ही आमचं मला तोंड पाहायचं नाही याचं त्याचं. जर मर तू मेली तरी आता परत माझ्या दारात यायचं नव्हतं. तिकडं तुला तिकडे कापून खाऊ देते, नाही तर येणार नाही तुझ्याकडे मी. आता जाऊ दे. कोणी बोलवलं त्यांना? ह्यांचा नका विचार करू. ह्यांना चल काय मम्मी. एखादा गरीब माणूस मोठा झालेला बघवत नाही. चला काय मम्मी, मला जेवायला वाढ. चला चल ही काय मोकर, चल बाळा.